नमस्कार. सुस्मिता सिम्प्लिसिटीमध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत. ज्या मला सुचलेल्या ओळी आहेत त्यांचा विषय असा आहे की माणसाचं जीवन हे कोणत्या ना कोणत्या कारणाने अपूर्ण राहत असतं आणि त्याशिवाय ते जीवन म्हणताच येणार नाही. त्याला पूर्णत्व येण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टींची खरोखर आवश्यकता आहे. तुम्ही सुद्धा या गोष्टींवर नक्कीच विचार करा आणि तुम्हालाही पटतील ह्या गोष्टी. माणसाचा हा जो प्रवास आहे तो परिपूर्णतेकडे जाण्याचा प्रवास आहे. माणसाला परिपूर्ण व्हावं लागतं, घडावं लागतं. माणूस जन्मतः परिपूर्णतेचा वारसा घेऊन जन्माला येत नाही. तर त्याच्यात काही गोष्टी अपूर्ण असतात. त्या त्याला पूर्ण करत, संघर्ष करत, सुखदुःखांची साथ घेऊन, संघर्ष करून, नात्यांचा आधार घेऊन जगणं म्हणजे काय, जगण्यातला आनंद म्हणजे काय, ह्या सगळ्या गोष्टी जाणून घेऊन त्याचा प्रवास त्याला पूर्णतेकडे न्यायचा असतो. आणि अशाच काही मला सुचलेल्या ओळी आहेत. तर त्या तुम्हाला पटतात का बघा, किंवा ऐकायला आवडतात का बघा. आणि जर आवडल्याच तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही तुमचा अभिप्राय व्यक्त करायला अजिबात विसरू नका. तर ऐकूयात मग मला सुचलेल्या ओळी. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासातील सुखदुःखाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासातील सुखदुःखाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासातील चढउतारांशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात अनेक प्रसंगाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात अनेक प्रसंगांशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासातील चांगल्या वाईट माणसांशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासातील चांगल्या वाईट माणसांशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात त्याला मिळालेल्या नात्यांशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात मान अपमानाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात मान अपमानाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात रडण्या हसण्याशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात रडण्या हसण्याशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासातील स्वप्न अन इच्छापूर्तीशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासातील स्वप्न अन इच्छापूर्तीशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात जबाबदारी आणि कर्तव्याशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात जबाबदारी आणि कर्तव्याशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात सत्कर्म आणि भक्तीशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात सत्कर्म आणि भक्तीशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात सद्गुण, सदाचार आणि चांगले संस्कार याशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात सद्गुण, सदाचार आणि चांगले संस्कार याशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात सकारात्मक विचार आणि सद्बुद्धीशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात सकारात्मक विचार आणि सद्बुद्धीशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात स्वजाणीव आणि अनुभवाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात स्वजाणीव आणि अनुभवांशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात समजून घेणं, तडजोड आणि त्यागाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात समजून घेणं, तडजोड आणि त्यागाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात आत्मिक आनंदानुभवाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात आत्मिक आनंदानुभवाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात त्याने घेतलेल्या योग्य निर्णयाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात त्याने घेतलेल्या योग्य निर्णयाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात आंतरबाह्य जगण्यातल्या ज्ञानाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात आंतरबाह्य जगण्यातल्या ज्ञानाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात
परमेश्वर रूपातील सद्गुरूंशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात परमेश्वर रूपातील सद्गुरूंशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात स्वप्रयत्न आणि आईवडिलांचे आशीर्वाद याशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात त्याचे स्वप्रयत्न आणि आईवडिलांचे आशीर्वाद याशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात भक्तिरूपी श्रद्धा, प्रेम, विश्वास आणि सबुरी तत्वाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात भक्तिरूपी श्रद्धा, प्रेम, विश्वास आणि सबुरी तत्वाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात स्वअस्तित्व, स्वशोध, स्वकर्तृत्व याशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात स्वअस्तित्व, स्वशोध, स्वकर्तृत्व याशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात जगण्याचा, वागण्याचा, आरोग्याचा, बोलण्याचा, आपलेपणाचा समतोल याशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात जगण्याचा, वागण्याचा, आरोग्याचा, बोलण्याचा आणि आपलेपणाचा समतोल याशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात ईश्वर प्राप्ती आणि आनंदानुभवाशिवाय अपूर्ण आहे. माणसाचे जीवन हे त्याच्या प्रवासात ईश्वर प्राप्ती आणि आनंदानुभवाशिवाय अपूर्ण आहे. नमस्कार. तर मग कशा वाटल्या तुम्हाला मला सुचलेल्या ओळी? आहे ना, असं काही ना काहीतरी गोष्ट असते की जी आपल्याकडून अपूर्ण राहत असते आणि तर तो पूर्णतेचा विचार आहे. आपलं परिपूर्ण जीवन होण्यासाठी, परिपूर्णतेचा विचार पूर्ण होण्यासाठी माणसाचं जीवन हे पूर्णतेकडे नेण्याचा एक प्रवास आहे. तर तो प्रवास आपल्याला समजला पाहिजे. तो कशा पद्धतीनं आपण पूर्णत्वाकडे न्यायचा आहे हा विचार माणसाने करून नक्की त्यावर विचार करायला हवा. प्रत्येकाने विचार करायला हवा आणि आपल्या जीवनामध्ये जगताना कोणत्या कोणत्या गोष्टींची उणीव आहे याची जाणीव ठेवून आपण आपला प्रवास हा परिपूर्णतेकडे न्यायचा आहे. तर कशा वाटल्या तुम्हाला ओळी? नक्की कमेंट बॉक्समध्ये तुम्ही व्यक्त करा. आणि नेहमीप्रमाणेच नमस्कार. आनंदी रहा, मस्त रहा, मजेत रहा, सतर्क रहा, निरोगी रहा, प्रसन्न रहा, जागृत रहा आणि ईश्वर स्मरणात रहा.